कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। I love you, आशुतोष देसाई। काय रे, काय अजून आला नाही का हनीमूनवरून? आलोय की अनपॅकिंग करतोय। आणि हे काय कपड्यांच्या घड्यातच होते, तरी सांगत होतो हनीमूनला कपड्यांची काय गरज आहे, तरी घेऊन गेला। परत सुरू नको। मी मगासपासून इथे आलोय, तुझं लक्ष नाही, तू तुझ्याच तंद्रीत आहे। चंद्री काय आलो मी? काय कसले खयाल, मी आपलं अनपॅकिंग करत बसलोय। पॅकिंग करत गप रे. आजकाल एवढा का लाजायला लागलाय रे? लाजतो, ह्याला लाजणं म्हणतात। मग? काहीतरी उगाच आपलं काहीतरी वेड्यासारखं बोलू नको। वेडा नाही, हे बघ आशू, मी वेडा झालोय, काय? पण हे ऐकून वेडा झालोय की शिवाने म्हणे तुला प्रपोज केलंय, अरे तेही हवेत केलंय। असं फुल लव यू वगैरे लिहिलेलं। काय शिवाची क्रिएटिव्हिटी फार ढगात गेली। एक मिनिट, मला एक गोष्ट सांग, हे तुला कोणी सांगितलं? अच्छा, काय भले तुला माझी आठवण येत नसेल, पार दिवाळी उलटून गेली, तुला मी आठवलं नाही, पण माझं नेटवर्क स्ट्रॉंग आहे। त्यांनी मला सांगितलंय की हे सगळं प्रकरण तुझं आहे। नेटवर्क म्हणजे पाना गँग। तुला काय करायचंय? हा, पाना गँग। हे बघे, माझ्या नेटवर्कने मला हेही सांगितलं की तू अजून उत्तर दिलं नाही, कधी देणार? अरे तुम्ही सगळे कशाला मला सारखं उत्तर देऊ? देईन मी उत्तर। तुम्ही नाही, बरं ऐक आशू, ते द्यायचं तेव्हा दे, पण तिचा बर्थडे 2 दिवसावर आलाय, त्याची काय तयारी आहे? शिवाचा बर्थडे तुला माहित नाहीये? नाही। काय रे तू? तू खूप जास्ती रिॲक्ट होतोय, पण ती काही बोलली नाही मला बर्थडे बद्दल। एक मुलाचा सल्ला देतो, ऐक। मुली ज्या विषयाबद्दल फार आपल्याकडे बोलत नाहीत, त्याबद्दल आपल्याला माहित असायला हवं असं त्यांना अपेक्षित असतं। बरोबर हा, आहे। सुखी संसार। अरे सुखी संसार मला माहिती आहे, पण हे ती काहीच बोलली नाही, ती सांगत नाही तिच्या बर्थडे बद्दल वगैरे। तेच गिरवू नको, काय करणार आहे ते सांग। या वर्षी काहीतरी स्पेशल करायचंय। करायचंय ना? हो। करायचं की नाही? हो। उत्तर देऊन टाक। काय आम्हाला माहिती तुझं उत्तर काय आहे, तिलाही सांगून टाक। खरंच? पण ओके, ती आवडते मला, पण हे बघ हे बघ हे बघ हे बघ आशू, ती मला मैत्रीण म्हणून आवडते हे मी 10 वेळा ऐकलंय, पण आत्ता जशी आवडते ते आधी सारखं आहे की वेगळं वेगळं आहे? मैत्रीण म्हणून आवडते ते झालं, पण माझं तिच्यावर काय? एक मिनिट, हे तुला नाही सांगणार आहे, ओके, आधी शिवाला सांगणार, मग तुला सांगणार। बरं बरं, तू तुझ्या आधी बायकोला सांग, मग मला सांग, पण मला जे हवं होतं ते घडतंय, त्यामुळे मी खुश आहे। नाही भाई, या वर्षी शिवाचा बर्थडे आपण करायचा बाई। तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊन आपण तिला खुश करणार। आणि या सगळ्यात मी तुला मदत करणार। भले तुला आता माझी आठवण येत नसेल, पण मी तुला मदत करणार। गप रे, तू दिवाळी तू गायब होतास, मी कुठे गायब होतास मला नव्हतो कळलं। रे. हो, ते आठवण काय सारखी आपली। हो, देऊ का? संपदा, सुरू करत का आपण? बघ, हे जे काही कालचे प्रॉब्लेम्स होते ना, त्याच्याशी रिलेटेड असे हे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे। हे इथे दिले ते सोपे आहेत तसे। हा सर, बोला ना, काय करायचं? संपदा, काय झालंय? काय नाही सर, अभ्यास करूयात का? संपदा, तू सांगणारच काय झालंय? काही झालेलं नाहीये सर, तुम्हीच म्हणालात ना की अभ्यास करूयात, बाकी काही नाही, तेच करते, चला। संपदा, बघ, ती गोष्ट वेगळी, आता आपल्याला अभ्यास महत्वाचा आहे। मला माहिती तुला राग आलाय, पण त्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही ना, मग तुम्ही लक्ष नका देऊ, ओके? हे बघ, आपण फक्त मित्र आहोत, एवढंच म्हणायचं मला। सर, तुमचा जो हा मित्र झोन आहे ना, तो ना मला कळत नाही। हा, मला फक्त एवढंच माहिती आहे की आपण टीचर आणि स्टुडंट राहू शकतो, किंवा मग तुला माहिती आहे काय ते? नाही, ते तर नाही होणार। सर, अभ्यास करूयात।
ठीक आहे, करूया अभ्यास. अरे ऐक ना. किती मस्त थंडी आहे नाही? नाही ते सगळं ठीक आहे पण आता रात्रीचे 12 वाजलेत आणि तू कुठे चाललोय आपण काय चाललंय तू चल, गंमत एक मस्त. एक मिनिट गंमत आहे हा मग बाहेर काय आत असायला पाहिजे ना चल आत तशी वाली गंमत नाहीये, इकडे एक वेगळी नॉर्मल गंमत आहे. तू तर गंमत बोला ना मग गंमत होती शिवा, कशाला ऐक ना. रोमॅन्टिक सगळं तू बोलतो सगळं मग आत पाहिजे ना एक सगळं. मिनिट, चल, चल. ऐक. घरातून बाहेर आणले रात्री 12 वाजता, यात रोमॅन्टिक काय आहे? केवढं काहीतरी रोमॅन्टिक काय? तुला कळत नाही का तू ऐक ना माझं. तू माझा ऐक, चल अरे पटकन ये. ऐक ना कुठे चाललो आपण असं काय करतो आता? आता आपण पोचलोय. हा, काय? बघ, आता खरं सरप्राईज आहे. थांब. काय? शिट्टी वाजव ना. अरे वेडा वगैरे झाला तर उठतील ना सगळे. शिट्टी वाजव, मला येत नाही, तू वाजव. अरे पण तेच सांगते उठतील कशाला एवढ्या रात्रीची उठणार, एकदा शिट्टी वाजव फक्त. अरे. मग गंमत दिसेल, गंमत येईल. तुझ्या वाजव ते बघ. ते बघ, आले 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 आले. अरे बापरे रात्री 12चा चहा. चहा वगैरे? चहा काय म्हणजे आज काय आज काही नाही. आज तू म्हंटलीस ना की तुला सकाळी पण चहा चालतो, दुपारी पण चहा चालतो. एकदम मध्यरात्री उठून तुला चहा दिला तरी तुला चालतो. खरंय खरंय मला चहा कधीही घ्या चालतो. चहा. दादा 2 चहा द्या ना. हो देतो. ते म्हणतात ना, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच. अरे वा आशुतोष देसाई जमलाय तुम्हाला. द्या. थँक्यू दादा. काय मग काय? तर रात्रीचा चहा वगैरे मला सांगा आधी कसं वाटलं सरप्राईज? हा. सरप्राईज तर छान आहे आणि तुला आजकाल बरेच सरप्राईज सुचत आहेत. अरे तू खुश तर मैं भी खुश. बापरे काय आहे बघ, आता तुझा बर्थडे येतोय आणि तुझ्या बर्थडेला एक खूप छान मोठा सरप्राईज प्लॅन करायचा आहे. खूप मस्त बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. मला तू सांग, तुला गिफ्ट काय हवंय? नाही मला काय नको का? काय नको म्हणजे? अरे असं कसं, बर्थडेला काहीतरी गिफ्ट पाहिजेच ना. मी नाही करत बर्थडे वगैरे. का नाही करत बर्थडे? काय झालं तुला अचानक? तू असा चेहरा का पडला तुझा? काही नाही झालंय तेच सांगे काही नाही. शिवा मला सांग, का नाही करत बर्थडे सेलिब्रेट? अरे माझा 13वा बर्थडे होता ना, त्याच्या 3 दिवसा अगोदर पप्पा गेले. त्याच्या आधी बर्थडे ना एकदम फुल ऑन असा जल्लोषात साजरा व्हायचा, असं फुल कमाल सेलिब्रेट करायचे पप्पा. भारी आवडायचं त्यांना माझा बर्थडे सेलिब्रेट करायला. म्हणजे अख्ख्या चाळीत अशी लाइटिंग वगैरे करायचं. त्यांना इतकं आवडायचं ना, त्यांना वाटतं कौतुकच होतं माझ्या बर्थडेचं. माझा बर्थडे म्हणजे ना माझे पप्पा, माझा आनंद म्हणजे माझे पप्पा. पण ते गेले आणि मी काही बर्थडे वगैरे नाही साजरा केला. अशो तू पण हे सगळं नको कर. मला झोप येते, मी आले. शिवा, तुझी त्या वाढदिवसाची आठवण वाईट असेल, पण मी तुझा हा बर्थडे इतका स्पेशल करीन ना, तुझ्या सगळ्या दुःखी आठवणी तू विसरशील आणि हा वाढदिवस तुझ्या नेहमी लक्षात राहील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.